नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या विद्यास परिपूर्ण किचनमध्ये। चला तर मग आज आपल्या किचनमध्ये बनणार आहेत अगदी झणझणीत आणि टेस्टी असा तवा पुलाव, तेही एकदम इझी वेमध्ये। सो लेट्स गेट स्टार्टेड। आपण आपल्या व्हिडिओला 7 मिनिटं देऊन बनवू शकता आपलं कुकिंग एकदम इझियर आणि फूड एकदम टेस्टियर। तर सगळ्यात प्रथम आपल्याला भात भिजवून घ्यायचा आहे। मी घेतला आहे बासमती, 3 वाटी घेतला आहे आणि त्याला पाण्यात भिजवून ठेवलेलं आहे। हे अर्धा तास भिजायला पाहिजे। एका मोठ्या टोपात आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे। ते पाणी गरम झालं की भिजवलेला भात त्यात घालून आपण त्यात घालणार आहोत मीठ, थोडं घालणार आहोत हळद आपण घालणार आहोत आणि चांगलं स्टर करून त्याच्यात आपण थोडं ऑइल घालणार आहोत आपलं नॉर्मल, आणि त्याच्यात आम्ही घालणार आहेत फ्रोझन मटर। आता माझ्याकडे फ्रोझन आहे, तुमच्याकडे ताजे असेल तेही चालेल। दुसरीकडे आपण एक पेस्ट बनवून घेणार आहोत। त्यात आपल्याला भिजलेल्या लाल सुक्या मिरची, लसूण आणि हिरवी मिरची पाहिजे, त्याची स्मूथ पेस्ट आपण करून घेणार आहोत। आता आपला भात शिजत आहे तोवर आपण भाज्या बघून घेऊया। भाज्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तशा तुम्ही घ्या। बीन्स, पनीर हे सगळं तुम्ही ॲडिशन घालू शकता किंवा तुमच्यानुसार सुद्धा चालेल। आता बघा भात शिजला आहे की नाही हे बघा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी तसा 90% कुक्ड पाहिजे। पटापट घ्यायचा स्ट्रेनर, मस्तपैकी स्ट्रेन करायचा। हा एकदम गरम गरम वाफ आहे। आता स्ट्रेनरमधून एका मोठ्याशा परातीत मस्त पसरवून घ्या, जेणेकरून वारा लागून तो भात नीट स्टेबल होईल। आता एक पॅन घ्यायचा आहे किंवा कढई, तर त्यात आपण तेल गरम करून घेणार आहोत। टाकूया मस्त जिरे तडतडले पाहिजे। जिरे हे तडतडले की उभा मस्त स्लाइस्ड कांदा आपण ॲड करून घेणार आहोत। स्टर ह्यावेळेला गॅसची फ्लेम राहील आपली थोडी हाय, जेणेकरून आपला कांदा अगदी परफेक्टली थोडासा पिंकिश होणार आहे। मग ॲड करूया आपले चॉप्ड आपले टोमॅटोज आणि आपले व्हेजिटेबल्स। पहिला आपण ॲड करूया बटाटा, कारण शिजायला वेळ लागतो। मग आपण ॲड करूया कॅप्सिकम्स आणि नंतर आपण आता अजून वेजीज ॲड करणार आहोत। हे बघा मी आता थोडे बीन्स कापलेले, ते मी बीन्स ॲड केलं आहे। आता मी कोबी घेणार आहे आणि कोबीसुद्धा त्यात ॲड करणार आहे। बघू शकता अगदी अशी थोडी लांब मस्त कापून घेतलेली आहे। आणि रेसिपी आवडत असेल तर नक्की चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करून बघा। थोडं मीठ टाकलेलं आहे जेणेकरून ते मस्त भाज्या शिजतील अशा। बघा मी थोडंसं पहिला मिक्स करून घेते, झाकण लावून घेऊया आणि उघडला तुम्ही बघू शकता भाज्या पार्शली शिजलेल्या आहेत। आता जी पेस्ट आपण केलेली ती पेस्ट पूर्ण ॲड करून घ्यायची आहेत। आता त्याच्यामध्ये मिरच्यांचं प्रमाण आणि हे सगळं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही त्यात जाऊन बघू शकता। मस्तपैकी आपण त्याला मिक्स केलेलं आहे। रंग म्हणजे जबरदस्त आलेला आहे। आता आपण ॲड करणार काही पावडर्ड मसाले, जसे की हळद, लाल तिखट, धनिया पावडर आणि पावभाजी मसाला। हे एवढेच मसाले ह्यात जात आहेत। आणि तुम्हाला एक सांगते, जी लाल मिरची मी यूज केली आहे ती रंगावाली आहे, तिखट कमी आहे, म्हणजे आपली लाल बेडगी मिरची। त्यात कसं असतं त्याच्यामुळे रंग चांगला येतो, तिखटपणा मध्यम राहतो। तर बघू शकता सगळे ड्राय मसाले टाकलेले आहेत। ड्राय मसाले एकदा टाकून झाले की एक महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट टिप मी प्रत्येक रेसिपीमध्ये सांगते, ती आहे म्हणजे गरम पाणी थोडं टाकायचं, जेणेकरून आपले मसाले चिपकणार नाही आणि शिजणार नीट। सो आता बघा मी ह्याच्यात टाकणार आहे मस्तपैकी, तुम्ही बघू शकता वाफ येत आहे जबरदस्त। आणि मीठचं प्रमाण तुम्ही अगदी नीट ठेवा, कारण आपण अगोदर भातातसुद्धा उकळताना टाकलं आहे, भाज्या शिजण्यासाठी सुद्धा टाकलेल्या आहे। सो इथं लक्ष द्या। थोडं गरम पाणी असं टाकून मस्त एक वेळेस झपाझप मस्तपैकी त्याला स्टर करून घेऊया। बघू शकता हा काय मस्त सुगंध येत आहे, जबरदस्त, वाव अमेझिंग आहे। तुम्हाला ट्राय नक्कीच करायला पाहिजे। आता बघू शकता हे मस्त मी हलवत आहे। तर तुम्हाला कुठल्या वेगळ्या पुलावची रेसिपी माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आता हे बघू शकता, आता ह्याच्यातनं मी थोडासा लेमन स्क्वीज करणार आहे। बघू शकता अर्धा लिंबाचा रस ह्यात आपण स्क्वीज करून घेणार आहोत। पुन्हा एक वेळ हलवून घेतलं की नंतर ॲड करायचं पनीर। स्टार्टिंगला नाही घातलं तर जास्तच मग शिजलं असतं, म्हणून पनीर घातलं की पुन्हा एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त एकदम बरं आहे। बाहेरचं खाण्यापेक्षा घरी बनवून खाल्लेलं कितीतरी पटीने बरं आहे। आणि आपल्या चॅनलवर तर सगळ्याच रेसिपी सोप्या आणि होममेड पद्धतीने दाखवल्या जातात। ओके, सो आपण परत ह्याला थोडं झाकणार आहोत, जेणेकरून आपल्या भाज्या शिजतील प्रॉपर। दुसऱ्या साईडला मी तुम्हाला दाखवते, आपला भात गार झालेला आहे आणि अगदी फळफळीत मस्त एक दाणा वेगळा झालेला आहे, जबरदस्त। आता बघू शकता आपल्या सगळ्या भाज्या मस्त शिजलेल्या आहेत। थोडंसं मी कोरिएंडर घालणार आहे आणि तुम्हाला दाखवत आहे बघा।
आपलं हे जे पण मेन होतं पूर्णपणे रेडी झालेलं आहे। सगळ्या भाज्या प्रॉपर मीडियम शिजलेल्या आहेत। आता बघा भात जो आहे त्यात आपल्याला ॲड करायचा आहे, बघू शकता। आणि मी जो भात घेतलेला आहे तो प्रमाण बरोबर आहे, अगदी म्हणजे 6 ते 8 लोक खातील एवढं प्रमाण आहे। आता मी गॅसवरून बाजूला काढलेला आहे। मी पहिला पूर्णपणे मिक्स करणार आणि मग पुन्हा गॅसवर ठेवून त्याला वाफ काढणार आहे। तर बघू शकता आपल्याला अगदी हळूहळू मिक्स करायचं आहे, जेणेकरून तो मसाला जो आहे तो प्रत्येक राईसच्या आपल्या ग्रेनला प्रॉपरली लागला पाहिजे। आहा हा, आत्ताच मस्त सुवास येत आहे, जबरदस्त। आणि बघू शकता पूर्णपणे मिक्स करून झालेलं आहे। सो लेट्स सर्व नाव। मस्तपैकी मोठं ताट घ्यायचं, जबरदस्त पटापट आपण असं वाढून घ्यायचं आणि हे तुम्ही खाऊ शकता तुमच्या कोशिंबीर बरोबर, सलाड्स बरोबर अँड यू कॅन एन्जॉय द डिश। आवडत असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। कुकिंग इझी बनवा, घरी खावा, स्वस्त राहावा। आणि आमचा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर।